आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दुखतंय? नाही। मग काय होतं? मी नाही दुखत नाहीये मला। तुम्ही हळद लावली आहेत ना, मी बरी आता। बरी आहेस? पण इंजेक्शन घ्यावं लागेल। इंजेक्शन? टीटीचं। मी इंजेक्शन लावून नाही घेणार। ताई ऐका ना, हे इंजेक्शन मला नको। मला इंजेक्शनची जाम भीती वाटते, खरंच नको। तुम्ही औषध द्या ना, मी खाईन, सगळं खाईन, पण हे नको, मला भीती वाटते जाम। नको इंजेक्शन नको। घ्यावं लागेल। नाही गरज नाही, मी बरी आहे। अगं असं कसं, इंजेक्शन घ्यावं लागेल चांगली। घाबरू नको, मी आहे ना। हे बघा आमचे पेशंट। हां दातूचं काही लागलं असेल तर इंजेक्शन घ्यावं लागेल। घाबरू नको, मी आहे ना। नको इंजेक्शन। आधी मी जखम क्लीन करते तुमची। घाबरू नको, मी आहे ना, काही नाही होणार। अगं मलम लावतात त्या। झालं बँडेज। हां, आता पट्टी बांधली, मग इंजेक्शन घ्यायची गरज नाहीये ना? गेल्या 6 महिन्यात इंजेक्शन घेतलंय का तुम्ही? मग तर घ्यावंच लागेल ना। घ्यावं लागेल सावली। 6 महिने झाले इंजेक्शन नाही घेतलं, घ्यावं लागेल। मग आता गरज नाही घ्यायची। अगं टीटीचं आहे, असं काय करते? नाही नको घाबरू नको, तू घाबरू नको। मी आहे ना, अगं मी आहे ना सावली, घाबरू नको। मला इंजेक्शनची भीती वाटते, मी नाही। ऐक हात पकड। इंजेक्शन नको भीती वाटते। मी आहे ना, तू विठ्ठलाचं नाव घे, विठ्ठलाचं नाव घे। काय नाही होणार तुला, काय नाही होणार। थांब सावली, तू डोळे बंद कर, डोळे बंद कर। हा अजून मोठे नाव घे। हो काय नाही होणार। हा काय नाही काही नाही होणार। नाही दुखणार, घाबरू नको, काही नाही होणार सावली। त्याला सांगा ना लवकर इंजेक्शन द्यायला, मला भीती वाटते। सांगतो, थोडा वेळ। हा काही नाही होणार। हा सावली, मी आहे ना, काही नाही होणार। मला भीती वाटते। घाबरू नको, मी आहे ना, घाबरू नको। मला भीती वाटते। मला छान वाटतंय। अगं तू तिकडे नको, तू विठ्ठलाचं नाव घे। थांब। तुम्ही पण ना। काय? मी पण काय? अगं सावली, काय असं करतेस तू? जर जपून ना। सारंग दादा, ऑफिसला जायचंय का? हात खाली घे। नको, रोमॅन्टिक सीन फुकटात बघायला मिळेल ना, म्हणून सेफ्टी लावलाय। अरे हात खाली घे। नको ना, खाली घे। नको। हात नाही काढला ना, काना खाली हात काढ ना। इंजेक्शन नाही दिलं वाटतं। हा नाही मी हो मी सांगतो। हा बाय। काय रे, तिलोत्तम आणि राजकुमारशी झालं का बोलणं? हो बाबा, त्यांचाच फोन होता। त्यांना एक मीटिंग लागली अर्जंट, सो त्यांना यायला लेट होईल। हा डॅड, काही इम्पॉर्टंट आहे का? नाही म्हणजे बराच वेळ झाला तुम्ही बसून ठेवलंय। हो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की उद्या आपण आपल्या घरी देवीचं जागरण आणि गोंधळ घालायचं ठरवतोय।
बाबा पण मेंदळेघरच्या प्रथेप्रमाणे नवीन नवरीला देवीसमोर नाचावं लागतं, दान मागावं लागतं. पण आता सावलीला अशा परिस्थितीत कसं जमेल? खरंय, हिच्या पायाला लागलाय ना, मग हिला नाही जमणार. पण हे सगळं सारंगच्या आयुष्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे ना. आता हिला जमणारच नाही तर कॅन्सल करूया. नाही, तसं कॅन्सल करूनही चालणार नाही. मला माहिती आहे तुझ्या पायाला दुखापत झाली आहे, पण गुरुजींचं म्हणणं आहे की उद्याचाच मुहूर्त चांगला आहे आणि काही गोष्टी कशा वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, कारण पुढे बरेच दिवस चांगला मुहूर्तच नाहीये. चंद्रकांत सर. एक मिनिट, काय म्हणालीस तू? चंद्रकांत सर. नाही, हे मला अजिबात आवडलेलं नाही. मी हे खपवून घेणार नाही. माफ करा, माझं काही चुकलं का? हो, खूप मोठी चूक झाली तुझी. मला चंद्रकांत सर म्हणायचं नाही, मला बाबा म्हणायचं. सगळ्या जगासाठी मी चंद्रकांत सर असलो तरी तुझ्यासाठी फक्त बाबा आहे, लक्षात ठेव. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपल्या कुटुंबाची प्रथा मी पूर्ण करेन. प्रथेप्रमाणे जे जे लागेल ते मी सगळं करेन. सावली, वेडेपणा करू नको. तुझ्या पायाला लागलंय. तुम्ही नका काळजी करू, इतकं नाही लागलंय मला. आणि प्रत्येक सौभाग्यवतीच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद नेहमी असतो. देवी आईच्या अंगणात नाचताना ती नेहमी भक्तांना आशीर्वाद देत असते. जसा विठुराया सांभाळून घेतो ना, तसंच देवी आई सुद्धा सांभाळून घेईल. मग घालूया ना गोंधळ? बबलू, त्या गोंधळ आणि जागरण करणाऱ्या मंडळींना कळव, उद्या आपण देवीचा गोंधळ घालतोय. लगेच निरोप देतो, आलोच.